व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा मित्रमैत्रिणींनो. नमस्कार मंडळी, कशा आहात? कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे. आय होप तुम्ही पण मजेतच असणार, मी पण मजेतच आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि आरोग्याचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चमचमीत, झणझणीत, अगदी कमी वेळेत होणारी अशी पावभाजी. तर बघू शकता आपले पावभाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे आणि तशीच चवीला पण भन्नाट आलेली आहे. करायला अगदी सोपी आणि कमी वेळेत होणारी आणि मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणजे पावभाजी. तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. त्यात आपल्याला वटाणे घेतलेले, फ्लावर आहे, टोमॅटो आहे, शिमला मिरची, बटाटे आहेत. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. तर हे आता आपल्याला छान असे कट करून घ्यायचे. आता हिवाळ्याचे वाटाणे वगैरे खूप येतात. तर आता इथे मी वाटाणे स्वच्छ करून घेतले, बटाटा कट करून घेतला, शिमला मिरची कट केली आणि फ्लावर पण कट करून घेतली. हे आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि इथे मी कुकर घेतला आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला ते कुकरमध्ये घालून घ्यायचे आणि शिजताना आपल्याला टोमॅटो वगैरे त्यात घालायचं नाही आहे. टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची. त्याच्यामुळे मग आपल्याला फक्त शिजताना वाटाणे, शिमला मिरची, बटाटे आणि फ्लावर एवढं शिजवून घ्यायचे. तर आता इथे मी 2 ग्लास पाणी घालून घेते कुकरमध्ये आणि बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप कमी वेळेत आणि खूप चवीला अशी भन्नाट येते आणि हिवाळ्यात भरपूर प्रमाणात भाजीपाला येतो. त्याच्यामुळे मग आत्ता खूप सीझन आहे भाजीपाल्याचं आणि आता पाहिजे तशा खूप छान भाज्या पण येतात. आता इथे आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत भाजीमध्ये आणि म्हणजे जेणेकरून शिजायला लवकर शिजते आणि एका शिट्टीत होते. आणि इथे मी थोडीशी हळद घालून घेतली. हळदीमुळे आपल्या भाजीचा रंग पण खूप छान येतो. तर आता इथे मी हळद घातल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घेते. आता इथे मी एक कांदा कट करून घेतला. इथे मी आलं लसूणची पेस्ट तयार करून घेतली. इथे टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली. बघू शकता तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता इथे आपल्या 2 शिट्ट्यांमध्ये छान अशी भाजी तयार झालेली आहे शिजून. तर आता इथे मी आपलं चमच्याच्या साहाय्याने छान अशी घोटून घेते. बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे स्मॅशर असेल तर त्याच्यानेही तुम्ही घोटू शकता. पण मला ही चमच्यानेच आवडते म्हणून आणि शिजलेली असल्यामुळे लगेच ती घोटली जाते. तर आपल्याला छान अशी ती घोटून घ्यायची. एकदम पण घोटून नाही घ्यायची. वरवर थोडीशी हलकीशी घोटली तरी भरपूर होते पावभाजीला आणि आपल्याला त्यात वाटाणे वगैरे पण भाजीमध्ये दिसायला पाहिजे. तर चला आता आपण इथे फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी कढई गरम करून घेतली आणि सुरुवातीला कांदा घालून घेते. कांदा घातल्यामुळे आपली भाजीची चव खूप छान येते. तर कांदा तुम्ही दळून पण टाकू शकता मिक्सरमध्ये. पण ते मिक्सरमध्ये दळल्यानंतर खूप असं पीठ तयार होतं त्याचं. त्याच्यामुळे मग आपल्याला कांदा हलकासा पाहिजे म्हणून मग आपल्याला कट करून घ्यायचा आहे बारीक असा. तर इथे आपण कांदा छान असा फ्राय करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही मित्रमैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. आता इथे मी 2 चमचे तेल घालून घेते. कांदा आपला छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे. तेल घातल्यानंतर आपल्याला अजून छान परतून घ्यायचा आहे कांदा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आता इथे मी थोडंसं हिंग पण घालून घेते. हिंगमुळे आपली पावभाजीची चव खूप छान येते. तर आता इथे हिंग घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मग आपल्याला त्यात आलं लसूण पेस्ट वगैरे घालायची. आता इथे मी थोडंसं जिरं घालून घेते. जिरं पण छान फोडणीमध्येच घालून घ्यायचे आणि आता आपण इथे आलं लसूणची पेस्ट घालून घेतोय. बघू शकता तुम्ही. तर आपल्याला भाजीमध्ये आलं हे घालणं खूप गरजेचं आहे कारण आल्यामुळे आपली भाजीची चव खूप छान येते आणि जसे आपण बाहेर खातो ना ढाब्यावर म्हणा किंवा आपण गाड्यावर वगैरे खातो ना पावभाजी, तर सेम तशीच टेस्ट येते. तर एकदा नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता इथे आपण मसाले घालून घेणार आहोत. आपला कांदा वगैरे छान असा फ्राय झालेला आहे, आलं लसूण पण. तर इथे मी पावभाजी मसाला, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडीशी चिमूटभर हळद घेतलेली. तर आपण हे सर्व मसाले फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तर त्यात आपल्याला पावभाजी मसाल्याची क्वांटिटी जास्त ठेवायची. म्हणजे मग ती भाजीची चव पण खूप छान येते आणि जशी आपण बाहेर गाड्यावर वगैरे खातो ना, तर तशी चव येते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. करायला अगदी झटपट होते आणि खायला पण खूप छान लागते. तर आता इथे आपण टोमॅटोची जी प्युरी तयार केली आहे ना, ती फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तर आपल्याला प्युरी सगळ्यात शेवटी घालायची कारण आपल्याला रंग छान यायला पाहिजे. त्याच्यामुळे मग आपल्याला टोमॅटोची प्युरी सगळ्यात शेवटी घालायची फोडणीमध्ये.
आता इथे प्युरी घातल्यानंतर आपल्याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मित्रमैत्रिणींनो. आता इथे मी चमच्याने छान असं व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घेते. कारण अ, टोमॅटोमुळे पावभाजीची चव आणि रंग हे दोन्ही खूप सुंदर येतात. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आता आपला मसाला सुंदर असा तयार झालेला आहे. आता इथे आपण जी घोटून घेतलेली भाजी आहे ना कुकरमध्ये शिजलेली, ती आपण थोडी-थोडी करून असं घालून घेणार आहोत फोडणीमध्ये. तर बघू शकता खूप सुंदर असा रंग येतो पावभाजीचा. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. आणि हिवाळ्यात खूप असा भाजीपाला आता सध्या आहे, तर मुलांचा आवडीचा पदार्थ आहे पावभाजी म्हणजे. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. आपण शिजताना पण मीठ घातलेलं होतं. तर आता इथे पण आपल्याला थोडंसंच मीठ घालून घ्यायचं आहे हिशोबाने. कारण भाजी अशी खारट नको व्हायला त्याच्यामुळे मग. तर बघू शकता आपली भाजीचा रंग किती सुंदर आलेला आहे. आता इथे मी कसुरी मेथी घेतलेली, ती पण थोडीशी चुरून घेते. तर तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तरी काही हरकत नाही. पण कसुरी मेथीमुळे भाजीची चव छान येते. आणि इथे मी 2 चमचे तूप घालून घेतले. तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरही घालू शकता. माझ्या मुलांना तूप आवडतं म्हणून मग मी 2 चमचे तूप घालून घेतले. आणि तूप घालताना मी मेल्ट नाही केलं. डायरेक्ट आपलं फ्रीजमधलं जसं असतं ना घट्ट, ते तसंच टाकलं. तर खूप छान येते. बघू शकता आपल्या भाजीचा रंग पण खूप सुंदर आलेला आहे. आता आपण इथे पाव गरम करून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे तूप गरम करून घेतलेले तव्यावर. आणि मग इथे मी 6 पाव घेतले आणि ते छान असे गरम कुरकुरीत करून घेणार आहे. कारण मुलांना चटपटीत खूप आवडतं, त्याच्यामुळे मग आपल्याला कुरकुरीत असे पाव करून घ्यायचे. जास्त पण नाही काळपट करायचे, पण थोडेसे मुलांना छान आवडतील त्या हिशोबाने आपल्याला कुरकुरीत गरम करून घ्यायचे. तर आता इथे मी अजून तूप घालून घेतलेलं आहे आणि छान असं तव्यावर शेकून घेते पाव. तर बघू शकता तुम्ही आपले पाव शेकून झाल्यानंतर मग मी मुलांना ते खायला देणार आहे. तर आता इथे आपली पावभाजी कमी गॅसवर उकळते, तोपर्यंत मी पाव गरम करून घेतले. आता बघू इथे आपले पाव गरम झालेच आहेत. बघू शकता तुम्ही. आता इथे मी थोडंसं कट देऊन दिलं आहे, कारण आहे ना मग आपल्याला हाताने कट करायला सोपं जातं. कारण गरम असतात त्याच्यामुळे मग कट करायला प्रॉब्लेम होतो. आता इथे आपलं सुंदर अशी पावभाजी तयार झालेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा मित्रमैत्रिणींनो. करायला अगदी सोपी आणि खायला पण चवीला भन्नाट लागते. तर तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजरही घालू शकता.